परंतु आपण या पृथ्वीवर जिवंत कशामुळे आहोत? सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या पृथ्वीवर आपल्याला जन्म आईवडिलांनी दिला, परंतु बाळाचा जन्म झाल्यानंतर आईच्या दुधाविना बाळ जगू शकतं, परंतु बिना ऑक्सिजनचं बाळ जगू शकत नाही. म्हणजे झाडांचं महत्त्व किती मोठं आहे. आईवडिलांची गरज आहे, परंतु आईवडिलांनी जन्म दिल्यानंतर खऱ्या अर्थानं ऑक्सिजनची सगळ्यात पहिली गरज ऑक्सिजनची त्या ठिकाणी लागते. आणि म्हणून या विद्यार्थी वयामध्ये आपण जर कशामुळे जगतोय आणि जगत असताना आपल्याला जे काय खायला, जे काय प्यायला, जे काही कपडे, जे काही वह्या पुस्तकं, या सगळ्या गोष्टी कशाच्या माध्यमातून मिळतात, या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर एक झाड आपल्याला त्या ठिकाणी फुलं देतंय आणि ती फुलं आपण तोडून ईश्वराच्या चरणी अर्पण करतोय आणि देवाकडे आपण सुख मागतोय. दुसऱ्या झाडाकडे जर आपण गेलं तर दुसरं झाड आपल्याला गोड अशी फळं खायला देते आणि ते फळं खाऊन आपलं शरीर चांगलं होतंय. आपण तिसऱ्या झाडाकडे गेलो तर ते आपल्याला औषध त्या ठिकाणी देते आणि आजारी पडल्यानंतर त्या औषधामुळं आपली तब्येत व्यवस्थित होते. चौथ्या झाडाकडे गेलो आपण, त्या झाडापासून जे आपण तोंडाला पावडर लावतोय, ज्या क्रीम लावतोय, त्या त्याच्यापासून बनतात. आपल्याला सुंदर दिसण्यासाठी देखील झाडाची गरज आहे. पाचव्या झाडाकडे आपण गेलो, आपण कपडे घालतो, ते कपडे धुण्यासाठी साबणी लागतात, त्या सर्व त्यांच्यापासून मिळतात. सर्वच झाडाचा विचार केला तर सर्व झाडं मिळून आपल्याला त्या ठिकाणी ऑक्सिजन देतात आणि खऱ्या अर्थानं म्हणून आपण आज जिवंत आहोत. आपण या भागामध्ये बसलो. आपण जर निसर्गाचा कुठेतरी ऱ्हास करत गेलोत, झाडांची कत्तल करत गेलोत, तर पुढे एक दिवस असा येणार आहे, किंबहुना त्याची सुरुवात झालेली आहे, की आपल्याला सुद्धा सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. कुठल्याही प्रकारचं झाड घ्या तुम्ही, जांभूळ घ्या, ओड घ्या, चिंच घ्या, आंबा घ्या, कुठलंही झाड घ्या, आणि ते वाटेमध्ये कुठेतरी लावलेलं असतंय. उन्हाळ्याचे कडकड दिवस असतात, प्रचंड ऊन तापलेलं असतंय. कोणी पायी, कोणी गाडीवर, कोणी फोर व्हीलरनं आपापल्या सोयीनुसार तो फिरत असतो आणि फिरत असताना, चालत असताना, प्रवास करत असताना कुठेतरी विसावा घ्यावा वाटतो. आणि त्यावेळेस आपण काय बघतो? छान सावली बघतो की नाही? आणि छान सावलीच्या त्या झाडाखाली आपण थांबतो. असं जगामध्ये एक तरी उदाहरण आहे का? मी गेलो दुपारी 12 वाजता, त्याच्यानंतर 5 वाजता मेजर गेले, त्यानंतर रमेश सर गेले किंवा कोणी दुसरा एखादा व्यक्ती गेला आणि त्या झाडाने म्हटलं माझी सावली संपली आता. असं झालंय का?
झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा. आज आमच्या संस्थेच्या प्राध्यापक सौ स्वातीताई चाटे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त MIT चिचोंडीच्या कॅम्पसमध्ये 201 झाडांचं वृक्षारोपण जय हिंद फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेलं आहे. या झाडांमध्ये चिंच, आवळा, जांभूळ, सीताफळ, आंबा, त्यानंतर वड अशा विविध प्रकारच्या झाडांचं आम्ही इथे वृक्षारोपण करत आहोत. त्यासाठी जय हिंद फाउंडेशनच्या वतीने त्यांची जी सर्व टीम, विद्यार्थी, शिक्षक यांच्या वतीनं हे वृक्षारोपण आज इथे करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि जय हिंद फाउंडेशनचे जे सभासद आहेत त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की वृक्षवली आम्हा सोयरी वनचरे. म्हणजे काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये थोडक्यामध्ये, हे जे काही वृक्ष, झाडे, झुडपे आहेत हेच आमचं सर्व गणगोत आहे. गणगोत म्हणजे सोयरे धायरे. जसं की आपल्या कुटुंबामध्ये आई, वडील, बहीण, भाऊ असतात, या पद्धतीनं त्या काळामध्ये संत जगद्गुरूंनी या वृक्षांचं महत्त्व सांगताना या अभंगांच्या माध्यमातून मोजक्या शब्दामध्ये झाडांचं महत्त्व येथे वर्णन करताना वृक्ष म्हणजे ह्या आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना ज्या पद्धतीने आपण जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेमाने वागवत असतो, त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होत असतो, अगदी त्याचप्रमाणे आज जो काही वृक्ष लागवडीचा आपण कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो काळाची गरज आहे. आणि इथून पुढे सुद्धा आपल्या कुटुंबामधील ज्या सदस्यांची आपण काळजी घेतो त्याच पद्धतीने या सर्व हे झाडं म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत आणि आपल्या आई, वडील, भाऊ, बहीण याप्रमाणे या झाडांची आपल्याला किंबहुना आपल्या लेकराप्रमाणे या झाडांची आपल्याला इथून पुढे पालनपोषण करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पुनश्च एकदा मी मॅडमला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व MIT कॉलेजच्या वतीने, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, जय हिंद फाउंडेशनच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो की मॅडमला निरोगी, सुख, समृद्धी असं आरोग्य लाभावं. ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द इथे थांबवतो व जय हिंद, जय महाराष्ट्र.
आज जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील तीर्थक्षेत्र राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये MIT कॉलेज चिचोंडी या ठिकाणी जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून 201 झाडांचं वृक्षारोपण आदरणीय MIT कॉलेजच्या प्राध्यापिका स्वातीताई चाटे कराड मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थानं MIT कॉलेज म्हटलं तर देशामध्ये एक अव्वल प्रकारचं शिक्षण देण्याचं काम डॉक्टर विश्वनाथजी कराड साहेब यांच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांच्याच कन्येचा या ठिकाणी आज वाढदिवस, स्वातीताईंचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणानं MIT कॉलेज चिचोंडी या ठिकाणी साजरा करतोय की जी माणसं देश अभिमानासाठी, देशाचं नाव मोठं करण्यासाठी आणि जनसामान्यांची मुलं मोठ्या प्रमाणात शिक्षण व्हावं आणि त्यांना नोकऱ्या लागाव्यात, समाज चांगल्या दिशेने जावं या हेतूनं जे त्यांचं मोठं काम या महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये आहे, त्यांचा आज वाढदिवस होतो आहे। मी जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या वतीनं आणि MIT कॉलेज सर्व शिक्षक वृंदाच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं स्वातीताई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून असंच महाराष्ट्रात आणि देशात ज्ञानदानाचं कार्य मोठं होत राहावं अशी राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराज चरणी प्रार्थना करतो आणि आपणास खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज MIT कॉलेजमध्ये स्वाती मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त जय हिंद फाउंडेशनने आपल्याला 201 झाडं दिले आहेत। तर MIT कॉलेजतर्फे आज आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडत आहोत, कारण आपल्या जीवनामध्ये वृक्ष हे खूप महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्यापासूनच आपल्याला ऑक्सिजन भेटते। आणि मी एक संकल्प करते की आज मी आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी जोपर्यंत या कॉलेजमध्ये आहेत तोपर्यंत त्या सर्व झाडांचं पालनपोषण करू। जय हिंद सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे सर यांनी 200 झाडं दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते। संस्थेच्या सेक्रेटरी ट्रस्टी स्वातीताई कराड मॅडम यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते। त्यांच्या वाढदिवसानिमित्त कॉलेजमध्ये 200 विविध प्रकारच्या झाडाची लागवड केलेली आहे। आम्ही त्या झाडांची चांगली काळजी घेऊ, जोपर्यंत कॉलेजमध्ये आहोत तोपर्यंत त्या झाडांना चांगलं पोसण्याचा प्रयत्न करू। मॅडमला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। झाडं दिल्याबद्दल पालवे सरांचे मनापासून धन्यवाद। सर्वप्रथम स्वातीताई मॅडमना आपल्या कॉलेजच्या MIT कॉलेजच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। माजी सैनिक शिवाजीराव पालवे यांनी जी आपल्याला 200 झाडं MIT कॉलेजला दिली त्याबद्दल त्यांचे सर्वात प्रथम अभिनंदन। आपण या झाडांचे संगोपन केले पाहिजे, असेच हे झाडं आपण मोठे करूया आणि पुढच्या पिढीला पण आम्ही संदेश देणार बाहेर गेल्यावर का हे आम्ही ज्यावेळेस 12वी नंतर बाहेर जाऊ त्या टायमाला हे म्हणजे आम्ही जी झाडं लावली ती झाडे तुम्ही मनापासून वाढवा आणि आम्ही ज्यावेळेस बाहेर गेलो तरी आम्ही कधीतरी आम्ही जे झाडं लावले ते झाडं पाहण्यासाठी इथं येऊ। आणि शिवाजीराव पालवे सर यांचे परत एकदा अभिनंदन की त्यांनी आमच्या शाळेला झाडं दिली आणि हे झाडं आपल्याला फळे फुले देतात, त्यामुळे आम्ही यांचे मनापासून रक्षण करू। धन्यवाद। झाडे लावा, झाडे जगवा, जय जवान, जय किसान।